7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळ घातल्या आहेत। त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वाठा स्टेशन येथे नारळ फोडण्याचं आज आम्ही ठरवलं आणि मला विश्वास बसत नाही की इतक्या प्रचंड बहुसंख्येने आपण उपस्थित राहून आज खरी दादांना श्रद्धांजली अर्पण केली असं मी समजतो। आज आपण शिंदे साहेबांच्या, मकरंद पाटलांच्या, रामराजे साहेबांच्या, नितीन पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांच्या कामाचा आवाका मला माहित आहे। शिंदे साहेबांचा मी त्यांच्या हाताखाली आजपर्यंत काम करत आलोय, इथून पुढेही काम करत राहणार। मी शिंदे साहेबांना चांगलं जवळ ओळखतो। मला एक सांगायचंय, विकास करायचा कसा तर शिंदे साहेबांच्या माध्यमातून करायचा। त्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो मी की बोधेवाडीची खिंड होती, बोधेवाडी ते डिस्कर रस्ता करायचा होता आणि त्याला फॉरेस्ट खात्याची परवानगी मिळत नव्हती। शिंदे साहेबांचा आदल्या दिवशी रात्री 7 वाजता मला फोन आला कार्यकर्त्यांना की तुम्ही बोधेवाडीची खिंड फोडण्यासाठी राजू काका टीम घ्या, 2-3 JCB घ्या आणि खिंड फोडायला सुरुवात करा, काय होतंय ते मी बघतो। आणि शिंदे साहेबांचा आदेश आम्ही शिरसावत मानून सकाळी 6ला उठलो, 2 JCB घेतले आणि बोधेवाडीची खिंड फोडण्यासाठी आम्ही गेलो। बोधेवाडीची खिंड फोडत असताना फॉरेस्ट खात्याला 8-8:30ला चुनूक लागली की खिंड फुटती, पण माझा नेता शशिकांत शिंदे हा आमच्या पाठीशी होता हे मला माहित होतं। आम्ही JCB न थांबवता त्या फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्याला न चुकवता खिंड फोडण्याचं काम कायम चालू ठेवलं आणि त्याचंच फळ म्हणून त्या बोधेवाडी ते डिस्कर रस्ता हा केवळ शशिकांत शिंदे साहेबांच्यामुळे झाला हे मी जाहीरपणे ठाम सांगतो। तसंच आज कुणी सांगत असेल की नलवडवाडी खिंड आम्ही फोडली, खिंडचं काम आम्ही हे केलं, पण मी साक्षीदार आहे, हा राजू काका साक्षीदार आहे। ते खिंडीचं नलवडेवाडी एवढी खिंड फोडण्याचं काम, त्याच्या फायली, याच्यासाठी जे कष्ट वेचलं असेल तर माननीय शशिकांत शिंदेनी ओळखले हे मी जाहीर सगळे ठामपणे सांगतो। आणि साहेब तसंच तिसरी खिंड गुजरवाडी खिंड आहे, त्या खिंडीसाठी बी आपण प्रयत्न करा, आपल्या सामान्यात आम्ही सर्वजण आहोत। दुसरं मला सांगायचंय की माझ्यावर तुम्ही विश्वास दिला, आज बहुसंख्येने उपस्थित राहिला, हा राजू काका तुमचं मत वाया जाऊन देणार नाही, माझा विश्वास द्या। विश्वासात तर तुमच्या मताचं सोनं केल्याशिवाय राजू काका राहत नाही, त्या एवढा मी विश्वास तुम्हाला सांगतो। आणि आज नुसतं हेच नाही, पण या जिल्हा परिषदच्या उमेदवार जयश्री भोसले, पंचायत समित्या ज्योत्स्ना जाधव आणि खरं सांगायचं तर निलेश जगदाळे। आता एक लक्षात घ्या, टीम कशी तयार झाली या वाठा स्टेशन जिल्हा परिषद गटात टीम कसा, निलेशला कागदपत्र हलवायचा त्याला पूर्ण माहित आहे, कुठला पेपर कुठं पाठवायचा, कुठलं मंजुरी कुठं मिळवायची। आणि शिंदे साहेबांच्या, नितीन पाटलाच्या माध्यमातून, रामराजेच्या माध्यमातून आम्ही ठाम सांगतो की ज्योत्स्नाताईंचे पती हे PWD मध्ये आहे आणि मी शिंदे साहेबांनी, रामराजे साहेबांनी, नितीन पाटलाच्या बरोबर आहे। कुठली फाईल थांबल असं मला वाटत नाही। मी ठामपणे सांगतो की येणाऱ्या विकासामध्ये वाठार गावचा आणि वाठार जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा राजू काका राहत नाही अशी मी तुम्हाला ठामपणे आश्वासन देतो। त्यानंतर खरं एक सांगायचंय, शिंदे साहेब माझ्यासाठी, केवळ माझ्या प्रेमासाठी ते आज प्रदेशाध्यक्ष, त्यांना भरपूर सभा आहे, त्यांना पालीवरून निमंत्रण होतं जयराज पाटलांचं, बाळासाहेब पाटलांचं होतं। शिंदे साहेब मी तुम्हाला धन्यवाद तुम्हाला मी सांगतो की तुम्ही राजू काकासाठी आज या सगळ्या सभा सोडून माझ्याकडे थांबला। शिंदे साहेब तुमचे कधी उपकार राजू काका विसरणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि दुसरं सांगायचं झालं तर आज जशी या मिरवणुकीमध्ये वाठारमध्ये मला वाठारचे लोक बाजूला घेऊन सांगत होती, आजपर्यंत वाठारमध्ये प्रचाराची मिरवणूक एवढी मोठी कधी निघाली नाही, ती राजू काका तुम्ही काढून दाखवली। आणि हाच विश्वास
हेच सर्व लोक बसलेले या प्रत्येक विश्वासाच्या या मताला मी सांगू इच्छितो की तुमचं मत वाया जाऊन देत नाही, तुमच्या मताचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, हा ठाम विश्वास मी देतो। यानंतर येत्या 7 तारखेला सर्वांना एक माझी नम्र विनंती आणि हात जोडून विनंती की 7 तारखेला एकच मशीन आहे, त्याच्यावर पहिला पांढरा बॅलेट पेपर आहे, त्यानंतर पिंक बॅलेट पेपर आहे। एका मशीन मध्ये आपल्याला 2 चिन्हाचं मतदान करायचे आणि मी वाठारकरांना आणि इतर गावाला विनंती करू इच्छितो की तुम्ही दोन्ही चिन्ह घड्याळासमोरचं बटन दाबून घड्याळावरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करायचं आणि विजयाची मिरवणूक ह्याच्या 10 पट आपण काढू हे मी तुम्हाला सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अजित दादा, जय राष्ट्रवादी। मी वाठा स्टेशन जिल्हा परिषद गटातून उभी आहे। माझं चिन्ह घड्याळ आहे आणि सर्व ग्रामस्थांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे आणि दादांना हीच खरी श्रद्धांजली असेल। त्यांचं हे प्रत्येक मत वाया जाणार नाही आणि प्रत्येक मताचा हा आम्ही त्याचा आपल्या इथं काम करण्यासाठी आम्हाला संधी देणार आहे आणि ते काम आम्ही पूर्ण करण्यास तत्पर आहे। शिंदे साहेब आणि खासदार नितीन पाटील, मकरंद आबा आणि रामराजे साहेब यांच्या नेतृत्वामुळे आज मी तुमच्या पुढे उभे आहे आणि कुठलेही काम असो आपले मी ते पूर्ण करण्याचे नक्कीच नाटकशाने प्रयत्न करीन। माझ्यासोबत माझे पती राजेंद्र काका भोसले आहेत आणि त्यांच्या सोबतीने आणि सौ जोशा जगदाळेताई आणि जाधव आणि निलेश जगदाळे या तिघांनी उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करा एवढेच मी सगळ्यांना सांगते। आणि शिंदे साहेबांच्या साथीने आणि नितीन काका मुखर्जी आम्ही परिसरात काम करू आणि बदल हा घडणार आहे। अजितदादांनी जशी बारामतीचा कायापालट केला आणि तसाच आपण कोरेगाव तालुक्याचा कायापालट तर शिंदे साहेबांच्या साथीने करू असा मी विश्वास देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आणि हे फिरत असताना एकच सांगायचं की आम्ही तुम्हाला पाणी देतो, किती गावांना पाण्याचं आश्वासन दिलंय। मला वाटतं आता या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं पाणी आता शिल्लक आहे हे मला आजच धरणातलं कळलेलं आहे। पत्रकारांनी शोध घ्यावा कदाचित की मागच्या वेळेला मी जेव्हा मंत्री होतो त्यावेळेला कृष्णा खोऱ्याचा मंत्री असताना सातारा जिल्ह्यामध्ये उर्वरित राहिलेल्या लोकांना पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता, तर पाणी उपलब्ध नाही अशा प्रकारचा रिपोर्ट आमच्याकडे आला। पाणी वाटप असतं, पाणी वाटप केलेलं होतं, शिल्लक पाणी नाही आणि धरणाची पातळी 100% पेक्षा आता ती कमी झाली कारण माती भराव आल्यामुळे पाण्याचा साठा या ठिकाणी कमी झाला, ही पण सत्य परिस्थिती आहे। हे सगळं असताना वाढीव पाणी कुठून द्यायचं काही सांगायचं। आमच्या नलवडेवाडी, भिचुकलेवाडी, नलवडेवाडी, भिचुकले वगैरे सगळीकडे किंवा आमच्या तळीये वगैरे या ठिकाणी पण सांगितलं गेलं पाणी देतो। हा जाधववाडी, पडतवडावाडी, मी जाधववाडी आणि पडतलवाडीचा खरोखर आभार मानतो। मागच्या वेळेला मी निवडणुकीला आलो होतो, फक्त शशिकांत शिंदेच्या बरोबर आहे एवढं म्हटल्यानंतर त्यांनी उमेदवारीला मला मत दिलं। मी काही कामातून तुमच्या येऊ शकलो नसते दिलगिरी व्यक्त करतो, काही बंधन होती, काही नियम होते म्हणून मी येऊ शकलो नाही, पण मी खोटं आश्वासन कधी दिलं नाही। त्यांनी सांगितलं नलवडवाडीच्या तलावामध्ये पाणी आणू आणि तिथून सगळीकडे पाणी देऊ। मी पण त्या इंजिनियरचा शोध घेतोय की असं पाणी देणारा इंजिनियर कोण असा टेक्निक करतो की तो इथून पाणी आणून देतो। आपली माणसं साधी आहेत ना, त्या साध्या माणसांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला। नलवडेवाडीचे आमचे खरे म्हणतात तर नलवडे भाऊ नाहीत बरोबर,
घाट मी फोडला. ते मला का सोडून गेले मला अजूनही कळलं नाही. पाण्यासाठी ज्या वेळेला त्यांना पाणी मिळेल ना त्यांच्यावर मी पहिली आंघोळ त्यांच्यावर पाण्यात करेल. आश्चर्य वाटतं. मी आमदार झाल्यानंतर मला लोकांनी सांगितलं हा घाट फोडला पाहिजे. मदमापूर हिवरे मदमापूर म्हणून तो घाट येतो. पैसे दिले मी, फोडायला लावला मी, फॉरेस्टने अडकवला, अजूनही तो घाट पूर्ण झाला नाही. मी हा आमदारकीच्या बाजूला झालो, अजूनही तो घाट तसाच आहे. काय काय कल्पकता काय काय लोकांना 25 वर्षामध्ये आम्हाला हे कळलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणजे आमदार झाल्यानंतर ट्रिमिक्सचा प्लांट टाकला पाहिजे हे मला कळलं नाही. आणि ट्रिमिक्सचा प्लांट टाकल्यानंतर घराघरामध्ये गावागावामध्ये रस्ता केला पाहिजे आणि त्यातून पैसा कमवला पाहिजे ही व्यापारवृत्ती आम्हाला कळली नाही. काय नाही, एका गावामध्ये फक्त एक रस्ता. मला इथं कोलवडी आहे. अजय बापू कोलवडीला त्यांनी मला पाझर तलाव मागितले का नाही. एक पाझर तलाव झाला त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला. बिचुकलेला असेल, नलवडेवाडी असेल, सगळीकडे आम्ही पाझर तलाव वगैरे वेगवेगळी प्रचंड कामं केली. हा रस्ता तर ऐतिहासिक आहे. मी सभागृहामध्ये विषय मांडला, मंत्र्यांनी मला सांगितलं की लगेच त्याच्यावर कारवाई करतो. अजून कारवाई झाली नाही. कारण तो कॉन्ट्रॅक्टर आमचा जावई आहे. ते लोकांना मुद्दाम सांगतो, आपण फार सोपे झालेलो आहोत. हा कॉन्ट्रॅक्टर जावई का माहितीये का, त्याला कसला अनुभवच नाही. तो फक्त पतपेढीचा चेअरमन होता. तुपे नाव आहे त्याचं. निवडणुकीला पैसे पाहिजे म्हणून, भांडवल पाहिजे म्हणून त्या तुपेला ते काम दिलं. आता तो पतपेढीचा चेअरमन अकाउंट लिहिणार का रस्ता करणार. आणि बोर्ड लावला 550 कोटीचा. रस्त्यावर ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला त्या बोर्डामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले 500 कोटी नव्हे तर 157 कोटी दिलेले आहे. पण रस्ता आपण करतो. रस्ता करताना 2-2 किलोमीटरचा करा ना. या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं खरडून काढलं. कारण उकरायला पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळतात. हा धंदा तुम्हाला कळला नाही. काही लोक बसली, हा उमेदवार आता ओबीसी मध्ये कसा, ते तुम्ही कशाला ठरवता. त्यांच्यामध्ये किती कर्तृत्व आहे. त्यांना सर्टिफिकेट सरकारने दिलं, नवीन निकषात नवीन नियमामध्ये दिला. तो उमेदवार कसा आहे, तो काय कर्तृत्वाचा आहे, तो आपल्यासाठी काय करेल. तर नुसता उमेदवार म्हणून निवडून द्यायचा, याच्यापेक्षा तो उमेदवार आपल्यासाठी काय करेल याच्या बाबतीमधलं महत्व असणारा उमेदवार महत्वाचा आहे. आणि जयश्रीताई उभ्या राहिल्या तिथंच विरोधकांचा पराभव झाल्याचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. त्यांना जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. आणि मी आज सांगतो, तुम्ही ह्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. अध्यक्ष पदाच्या संदर्भामधला सुद्धा निर्णय घेण्याच्या भूमिका आपण. अध्यक्षच आपल्या भागातला आला तर ते निवडून येणार. तुमच्या असे एवढे मोठे कार्यकर्ते सगळे ताकदीने आलाय. मी आहे, रामराजे साहेब आहेत, मकरंद पाटील आहे, नितीन पाटील आहेत, अजून कोण कोण पाटील आहेत. आजू काका कोणाला पटवेल ते सांगता येत नाही. मी एकाला विचारलं, काय रे कोणाला मत देणार.
काही साहेब सांगू नका, या अंदर की बात है, राजू काका हमारे साथ है. ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, ही महाराष्ट्राच्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्याच्या परिवर्तनाची निवडणूक आहे. सध्याचं राजकारण फार वाईट झालेलं आहे. आणि या राजकारणाला जर व्यवस्थितपणे शिस्त आणायची असेल तर आपण सगळ्यांनी मनापासून रात्रंदिवस काम करा. सोडवण्यासाठी कर्तृत्वान नेतृत्वाची गरज असते. आणि माझ्या या कर्तृत्वान अशा पदाधिकाऱ्यांना निवडून द्या. वाटा टेशनची जबाबदारी घेण्याची जबाबदारी आमची सर्वांची असेल, हाच शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून मी प्रत्येकाला विनंती करेन, काही लोकांना सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे, मी काही करू शकतो अशा प्रकारची घमेंड आहे. पण गर्व काय काळ टिकत नसतो. गर्वाचं घर खाली करण्याची ताकद सुद्धा सामान्य जनतेमध्ये आहे. आणि फक्त अजितदादांना खरी श्रद्धांजली तुम्हाला द्यायची असेल, त्या माणसाची ताकद काय होती ती दाखवायची असेल, ज्यासाठी पक्ष एक करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती, त्या नेत्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर फक्त या असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोरेगाव मतदारसंघातील प्रत्येक असलेल्या वाटा स्टेशन गटागणातले सगळे उमेदवार ऐतिहासिक मताने निवडून आणा, हीच खरी आदित्यदादांना श्रद्धांजली असेल. दादा गेले तरी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही कार्यकर्ते करतो, हे दाखवण्याचा इतिहास आपण सगळ्यांनी करावा, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो.